ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंना भेटल्याची बातमी पसरली आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। बुधवारी ठाण्यातल्या वोल्टास कंपनीत एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची बैठक झाल्याची चर्चा होती। मात्र इतर वेळी एकमेकांचे नेते कशा प्रकारे आपल्या संपर्कात येतील सांगण्यासाठी चढाओढ सुरू असते। या उलट आजचं चित्र पाहायला मिळालं। ऑपरेशन टायगरचं वृत्त फेटाळण्यासाठी दोन्ही बाजूंचे नेते सर्व ताकदीनिशी मैदानात उतरले। स्वतः एकनाथ आणि श्रीकांत शिंदेंनी हे वृत्त फेटाळलं। ठाकरेंच्या 6 खासदारांनी बुधवारी शिंदेंची ठाण्यामध्ये भेट घेतल्याचं सांगितलं जात होतं। या बैठकीला आणखी 2 खासदार व्हीसीद्वारे उपस्थित होते असंही सांगितलं गेलं। मात्र दोन्ही शिवसेना वृत्त खोटं असल्याचं छाती ठोकपणे सांगण्याचा प्रयत्न करताना दिसल्या। त्यामुळे ऑपरेशन टायगर निव्वळ अफवा आहे की राजकीय चकवा आहे अशी चर्चा आता सुरू आहे। तर दिवसभरात या बातमीने एकच राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं बघायला मिळालेलं होतं। मात्र दोन्ही पक्षांकडून आता या चर्चा फेटाळण्यात आल्या आहेत। त्यामुळे ऑपरेशन टायगरवरून नेमकं काय काय समोर येतंय आता येणाऱ्या काळात पाहणं महत्त्वाचं असेल। शिंदेंच्या शिवसेनेतल्या काही नेत्यांनी मात्र या ऑपरेशन टायगरबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। त्यामुळे येणारे काही दिवस या दृष्टीने फार महत्त्वाचे असतील। ऑपरेशन टायगरवरून आता राजकीय वर्तुळात मात्र चर्चा पाहायला मिळते। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची कथित भेट झाल्याची बातमी आली आणि राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ पाहायला मिळाली। बुधवारी रात्री सुरू झालेली बैठक गुरुवारी पहाटेपर्यंत चालली असाही दावा करण्यात आला। एकनाथ शिंदेंसह श्रीकांत शिंदेही यावेळी हजर होते अशी ही चर्चा पाहायला मिळाली। ठाकरेंचे 6 खासदार प्रत्यक्ष तर 2 खासदार व्हीसीद्वारे हजर होते असाही दावा करण्यात आला। खासदारांना शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आल्याची ही चर्चा आहे। आणि कोणकोणत्या खासदारांबद्दल हा दावा करण्यात येतोय ही बातमी समोर आली आहे ते बघूया। अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील, भाऊसाहेब वागचौरे, राजाभाऊ वाजे हे खासदार बैठकीला हजर असल्याचा दावा करण्यात आला। तर ओमराजे निंबाळकर, संजय जाधव हे खासदार व्हीसीद्वारे हजर राहिले असाही दावा करण्यात आला। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र ठाकरेंच्या खासदारांसोबत आपली कोणतीही बैठक झालेली नाही असं सांगितलं। माझी कुणाची बैठक झाली नाही, कुठल्याही खासदारांच्या बरोबर बैठक झाली नाही हे मी सकाळीच पण सांगितलं। आणि त्यामुळे खरं म्हणजे मी असं लपून छपून कधी काय कुठल्या बैठका कधी करतच नाहीये। माझं उघड काम असतं सगळं। आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक कुठल्या उभाटाच्या खासदारांची नाही झाली आणि आमच्याही खासदारांची ती आता मी ऑनलाईन घेतो बैठक SIR साठी। तर ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे संतापलेले खासदार अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाणार नसल्याचं जणू प्रतिज्ञापत्रच सादर केलंय। उभा चिरला तरी ठाकरेंसोबतच राहणार असल्याची भीष्म प्रतिज्ञाच त्यांनी करून टाकली। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी चक्क पत्रकारांसमोरच ठाकरेंशी कधी प्रतारणा करणार नाही असं लिहून दाखवलं। हे जे समोर दिसते ना मूर्ती म्हणूया पाहिजे तर दगडांच्या मूर्त्या केल्या ना किंवा मातीच्या घडवल्या, आईने जन्म दिला, ती मूर्ती वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ठाकरेंनी घडवलेली आहे, लक्षात ठेवा। आमदार केलं मोठ्या साहेबांनी, खासदार केलं उद्धव साहेबांनी। त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे, लक्षात ठेवा। असले घाणेरडे संस्कार बाळासाहेबांचे विचार नाही बरं। गद्दारांच्या बाबतीत बाळासाहेबांचे विचार काय होते ते सांगा पहिल्यांदा। बाळासाहेबांचे विचार सांगा ना, गद्दारांच्या बाबतीत काय विचार होते। इतक्या धादांत खोट्या बातम्या मुंबई मिरर सारख्या वर्तमानपत्रांनी छापल्यात। त्याच्यावर मी निश्चितपणे कोर्टानं कारवाई करणार, बदनामीचा खटला टाकणार त्यांच्यावर। आमच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकण्याचा प्रकार आहे। आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहोत आणि मरेपर्यंत राहणार आहेत। भगवा घेऊन आलो आणि भगवा घेऊन पांघरून जाणार आम्ही।
तर ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं ठणकावून सांगणारे खासदार अरविंद सावंत यांना नरेश म्हस्केंनी टोला लगावलाय. त्यांच्यावर आज ही वेळ येते की माझा फोन तपासा, मी लिहून देतो, मी उभा चिरला तरी मी फुटणार नाही, ही सांगण्याची त्यांच्यावर जी वेळ आहे. मला खूप वाईट वाटतं आहे की पुन्हा पुन्हा त्यांना अग्निपरीक्षा का देण्याकरता कोण भाग पाडतं आहे. त्यांचं पक्षांतर्गत राजकारण असावं आणि पक्षांतर्गत राजकारणामध्ये अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचा कोणतरी प्रयत्न करत असावा. खासदार नरेश म्हस्के आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑपरेशन टायगरच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं सांगत ठाकरेंवरच पलटवार केला. कुठल्याही प्रकारची बैठक उबाटाच्या खासदारांच्या समवेत आमची झालेली नाही आहे. ऑपरेशन टायगर वगैरे हा काही विषय पण नाही आहे. उबाटातीलच काही लोक अशा पद्धतीने बातम्या पसरवण्याचं काम करत आहेत. आपल्या खासदार आमदारांवरती प्रेशर आणण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उभाटातीलच काही नेते हेतुपुरस्पर समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या पसरवित आहेत. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे. 365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं. परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे, ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, जो शिंदे साहेबांच्या विचाराला मानणारा आहे, त्याला ऑपरेशन टायगर. आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक एकच आहे. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतील संजय शिरसाट आणि संजय राठोड यांनी ऑपरेशन टायगरच्या बातम्यांना दुजोरा दिलाय. हे ऑपरेशन महिन्याभरातच होईल असंही शिरसाट यांनी सांगितलं. उद्धव गटाचे सर्व खासदारच काय, आमदार काय, हे सर्व आमच्या संपर्कात असतात. पहिल्यापासून आहेत, निवडणूक झाले तेव्हापासून आहेत. परंतु हे ऑपरेशन टायगर केव्हा करायचा याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. म्हणून योग्य वेळेला तो निर्णय घेईल. उद्धव साहेबांकडचे जे खासदार आमदार आहेत त्याचं मूळ कारण तेच आहे. म्हणून हे ऑपरेशन जे ज्याला तुम्ही ऑपरेशन टायगर म्हणून जे नाव दिलेलं आहे याचा प्रत्यय तुम्हाला तर या महिनाभरात येईल. मी काही अधिक बोलण्यापेक्षा शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी या संदर्भात अतिशय स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मी या संदर्भात एवढंच सांगणार आहे की आगे आगे देखो होता है क्या. तर ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर संजय राऊत आणि अंबादास दानवे यांचं काय म्हणणं आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे या सगळ्यावर तेही बघूया. बघा, ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जे ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत. शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत. खरं तर हे दिवा स्वप्न आहे आणि अशी चर्चा जशा मागच्या लोकसभेच्या निवडणुका 2 वर्षापूर्वी झाल्या आणि निकाल लागले त्या दिवशीपासून अशा पद्धतीनं चर्चा चालू आहे. खासदारांनीच या चर्चा निराधार असल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. अपयश म्हणा किंवा डॉमिनेशन या ठिकाणी होतंय, म्हणून त्याच्यातून एक काहीतरी आम्ही मोठे आहोत हे दाखवण्यासाठी अशा पद्धतीने सातत्यानं अफवा पसरवल्या जातात. बरं, आमचे काही खासदार सुद्धा बोललेले आहेत आणि शिंदे गटाकडून तशाच पद्धतीने खुलासे आले की अशा कोणत्याही भेटी झालेल्या नाही. ऑपरेशन टायगरवर चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांचीही प्रतिक्रिया आली आहे. काय म्हणतात हे तिघही ते बघूया. कुठलंही ऑपरेशन टायगर हे राज्यात नाही. माननीय एकनाथ शिंदेजीकडे उद्धव ठाकरेचे खासदार गेले असतील तर ते एकनाथ शिंदेजींना बऱ्यापैकी त्याबद्दलची माहिती आहे. पण मला जो अंदाज आहे, माझा अंदाज आहे, माहिती नाही, की राज्यातले खासदार आमदार माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघातले कामं करण्याकरता भेटतात. याचा अर्थ असा नाही की ते ऑपरेशन टायगर होणार आहे ना ऑपरेशन काही अजून होणार आहे. मला याच्यातलं काही असं वाटत नाही. मला वाटतं की विकासाच्या कामाकरता एकामेकाशी चर्चा होत असतं, भेट होत असतं, एकत्रित आपण बसतो. राज्याची संस्कृती आहे. ही बातमी जी काही सांगतात ती सूत्रावर, तर काय सूत्र आहे, खरं काय खोटं काय मला काही कल्पना नाही.
परंतु मला असं वाटतं की उद्धवजी ठाकरे जे आहे ते स्वतःच्या खासदारांची आणि आमदारांची त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना सांभाळण्याची पूर्णपणे जबाबदारी व्यवस्थित पार पाडते. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड ऊत आलंच आहे. फोडा तोडा मोडा जोडा राजकरा हे सगळं आता अलीकडे याला नैतिकता नीतिमत्ता काय राहिलंच नाही. त्यामुळे कोण कुठे जावं, कोण कोणाच्या मांडीवर जाऊन बसावं आणि मग डोक्यावर घेऊन कोणाला कोणी पुन्हा पायाखाली तुडवावं, हे सगळं राजकारणात अलीकडे एक फॅशन झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.